नमस्कार. सरकारी योजना या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1 एप्रिल 2026पर्यंतची महत्त्वाची अपडेट. KYC मुदतवाढ. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार KYC दुरुस्त करण्यासाठी आता 30 एप्रिल 2026पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यामुळे ज्या महिलांचे अर्ज प्रलंबित होते किंवा त्रुटी होत्या त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हप्त्याचे वितरण. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. मार्च महिन्याचा हप्ता एप्रिलच्या सुरुवातीला जमा होण्याची शक्यता आहे. लाभार्थी संख्येत घट. पडताळणी प्रक्रियेनंतर KYC न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला व योजनेतून बाद झालेल्या आहेत. सुरुवातीच्या 2,47,00,000 लाभार्थ्यापैकी आता संख्या सुमारे 1,76,00,000 आली असून जवळपास 71 ते 72 लाख महिलांची नावे वगळण्यात आलेली आहे. नवीन सुविधा. कर्ज योजना. महिला उद्योगांसाठी या योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज सुविधा देखील जाहीर करण्यात आलेली आहे. हे कर्ज त्यांच्या मासिक 1500 रुपयांच्या हप्त्यातून कापले जाईल, त्यामुळे त्यांना ते वेगळे भरावे लागणार नाही. हेल्पलाईन. कोणत्याही शंका किंवा तक्रारींसाठी सरकारने 181 या विशेष हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे. धन्यवाद. नमस्कार. सरकारी योजना या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1 एप्रिल 2026पर्यंतची महत्त्वाची अपडेट. KYC मुदतवाढ. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार KYC दुरुस्त करण्यासाठी आता 30 एप्रिल 2026पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यामुळे ज्या महिलांचे अर्ज प्रलंबित होते किंवा त्रुटी होत्या त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हप्त्याचे वितरण. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. मार्च महिन्याचा हप्ता एप्रिलच्या सुरुवातीला जमा होण्याची शक्यता आहे. लाभार्थी संख्येत घट. पडताळणी प्रक्रियेनंतर KYC न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला व योजनेतून बाद झालेल्या आहेत. सुरुवातीच्या 2,47,00,000 लाभार्थ्यापैकी आता संख्या सुमारे 1,76,00,000 आली असून जवळपास 71 ते 72 लाख महिलांची नावे वगळण्यात आलेली आहे. नवीन सुविधा. कर्ज योजना. महिला उद्योगांसाठी या योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज सुविधा देखील जाहीर करण्यात आलेली आहे. हे कर्ज त्यांच्या मासिक 1500 रुपयांच्या हप्त्यातून कापले जाईल, त्यामुळे त्यांना ते वेगळे भरावे लागणार नाही. हेल्पलाईन. कोणत्याही शंका किंवा तक्रारींसाठी सरकारने 181 या विशेष हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे. धन्यवाद.